1999च्या घटनेत मुख्य नेत्याचा उल्लेखच नाही. शिंदे स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलता? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरही सिब्बल यांचा आक्षेप. शिंदेंच्या शिवसेनेनुसार 2018ची घटना असंवैधानिक, तर त्यांनी घेतलेल्या पदाचा लाभ संविधानिक कसा? पक्ष घटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही. ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली. आता शिवसेनेला न्याय मिळेल. खासदार संजय राऊतांना विश्वास. तर कोर्टावर टीका करणं हा ठाकरे पक्षाचा उद्योग. नरेश म्हस्केंचा पलटवार. गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे दिले आदेश. गडचिरोलीतील सर्पदंश मृत्यू प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर प्रहार. आश्रमशाळांना येणारा निधी जातो कुठे? आदिवासी विकास मंत्र्यांनी मृत्यूची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. राऊतांची मागणी. गडचिरोलीतील 3 मृत्यू अपघात नसून प्रशासकीय खून. सर्पदंश मृत्यूवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. जबाबदार लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. आदित्य ठाकरेंकडून मुंबई महापालिकेच्या शाळांची पाहणी. धारावी ट्रान्झिट कॅम्पमधील शाळेची पाहणी. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा. तिरंग्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. या तिरंग्याचा मान खाली होऊ देणार नाही. पुण्यातील तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांचा इल्गार. देशासाठी कोणतंही बलिदान न देणाऱ्यांना तिरंग्याचा पुळका येणं ही चांगली गोष्ट. तिरंगा यात्रेवरून हर्षवर्धन सपकाळांचे भाजपवर टीकास्त्र. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांची बदली. नरेंद्र पाटील यांच्या मागणीला यश.